नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी सदैव आपल्याला हे जाणीव करून देतात आणि हे सांगतात की बाळा, आम्ही होतो, आम्ही आहोत आणि आम्ही असणारच. तू फक्त विश्वास ठेव. आणि आम्ही कालही होतो, आजही आहे आणि उद्याही आम्हीच असणार. हे ज्यावेळेस हे स्वामींचे जे हे वाक्य आहेत ना, हे ज्यावेळेस आपल्याला आठवते किंवा आपल्याला ऐकायला भेटतं, त्यावेळेस असं वाटतं की अरे, खरंच स्वामी कृपा आहे. आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नसती, त्यावेळेस मग आपल्या मनात संशय निर्माण होतो की अरे, देव आहे का? आपण एवढं देव करतो, एवढं देवाची भक्ती करतो, मग कधी कधी काही गोष्टी मनासारख्या घडल्या नसतील, त्यावेळेस आपलं मन त्यावेळेस मग विचलित होतं की म्हणजे काय होतं की देव करायचं का नाही. आपण किती देव केलं तरी आपल्या मनासारखं होत नाही. आणि मग आपल्या मनासारखी एखादी गोष्ट होण्यासाठी त्याची पण वेळ काळ असते, त्यावेळेसच मग ती गोष्ट आपल्या मनासारखी होती. ते म्हणतात ना, जर आपल्या वाटेला जे कर्म आहेत ते आपण भोगूनच पूर्ण झाल्यानंतरच आपल्या मनासारखे होते. ही सगळी माहिती सांगण्याचं कारण एकच आहे की जे नवीन सेवेकरी आहेत स्वामींचे, त्यांना ज्यावेळेस सुरुवातीला स्वामी सेवा करत असतील, त्यावेळेस मग बऱ्याच गोष्टी त्यांच्या मनासारख्या होत नाही, काही गोष्टींचा त्रासच होतो. पण ज्यावेळेस हळूहळू स्वामी सेवा करत वाढत जाईल, त्यावेळेस मग बऱ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत्यात. त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ खास असा आहे की ज्यांना 21 दिवसाची स्वामी सेवा घडली नाही किंवा स्वामी सेवा करण्यासाठी जमलं नाही, महिलांना म्हणा किंवा पुरुषांना म्हणा, घरगुती कामासाठी किंवा महिलांना मासिक धर्म असल्यामुळे, तर त्यांच्यासाठी मग 11 दिवसाची जी सेवा आहे ना, ती 31 मार्च ते 10 एप्रिल. सगळ्यांना तर माहितीच आहे की 10 एप्रिलला स्वामींचा प्रकट दिवस आहे. तर मग तुम्हाला काय करायचंय, 31 मार्च ते 10 एप्रिल हे जे 11 दिवस आहे ना, त्या 11 दिवसात तुम्हाला फक्त 3 सेवा करायच्या आहेत स्वामींच्या. ह्या ज्या सेवा केल्या ना तुम्ही, तर अशी कोणतीच गोष्ट नाही की स्वामी शक्य करत नाही. सगळ्या अशक्य गोष्टी स्वामींच्या दरबारात गेल्यावर शक्य होतात. तर मग त्या सेवा कोणत्या? 3 सेवा. तर त्यातली पहिली सेवा म्हणजे, आता जे स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांना तर माहितीच आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत हे जे पोथी आहे ना, तर त्या पोथीमध्ये 21 अध्याय असतात. तर मग त्यातले तुम्हाला दररोज फक्त 3 अध्याय वाचन करायचे. 3 अध्याय का वाचन करायचे? कारण की ज्यावेळेस आपण स्वामी सेवेला सुरुवात करू, तर पहिला अध्याय याच्यासाठी आहे की भूतकाळ, जो काळ होऊन गेला आहे त्यासाठी अध्याय वाचायचे, आणि जो दुसरा वाचायचा आहे तो वर्तमान काळ. आणि मग तिसरा अध्याय जो आहे तो भविष्य काळ, म्हणजे भविष्यात म्हणा किंवा चालू घडामोडीत वर्तमान काळात आपण जे काही काम करणार आहोत, कार्य करणार आहोत, ते चांगल्याच प्रकारे करणार आहे, यासाठी मग हे 3 अध्याय अशा प्रकारे वाचले जातात. तर मग आता बऱ्याच जणांना असं वाटेल की की पूजा वगैरे मांडायची का? जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही पूजा वगैरे मांडू शकता. आणि मग पूजा कशी मांडायची याचा व्हिडिओ अगोदर अपलोड केला आहे, तर तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघू शकता की 1 दिवसाचं पारायण करायचं असेल तर कशी पूजा मांडायची, किंवा 21 दिवसाचं पारायण, 11 दिवसाचं. तर मग तो व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर तुम्हाला समजेल की पूजा कशी मांडायची ते. हे जे 3 अध्याय आहेत ते सकाळी तुम्हाला दररोज वाचन करायचे आहेत. आणि ते 3 अध्याय झाल्यानंतर मग तुम्हाला दुसरी जी सेवा करायची आहे ती म्हणजे जी स्वामींना सगळ्यात जास्त आवडते, स्वामी नामाचा जप. ते काय होईन, आता बऱ्याच जणांना असं होईन की ताई, आम्हाला वेळ नसतो किंवा आमच्या घरात लहान मुलं आहेत, घरात जास्त माणसं आहेत, त्यामुळे काम जास्त असतं. जर तुम्हाला शक्य होत नसेल तसं जपमाळ घेऊन 11 माळी जप करणं, तर मग तुम्ही मोबाईलवर लावून सुद्धा जप ऐकू शकता. म्हणजे श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जप तुम्ही ऐकू शकता. किंवा जर तुमच्याकडे यंत्र असेल तर यंत्राद्वारे पण तुम्ही ऐकू शकता. तुम्ही घरातील स्वयंपाक करताना ऐकू शकता किंवा घरातील कामं, किंवा जर तुम्ही बाहेर जॉबसाठी असाल तर तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना पण स्वामी नामाचा जप करू शकता. त्यासाठी असं काही नाहीये की तुम्ही स्वामींची जपमाळ घेऊनच स्वामींपुढं किंवा जिथं पूजा मांडली त्या पूजेपुढंच जप केला पाहिजे. कारण
तुम्ही अगोदर तुमची सगळी कामं करा आणि मग त्या कामानंतर तुम्ही माझ्यासाठी वेळ काढा. हे स्वामींचं असं म्हणणं असतं. तुम्ही तुमचे कामं वगैरे सोडून माझ्या पुढं बसून किंवा बाकीचं स्वयंपाक वगैरे घरातल्यांना जेवण न देता माझ्या पुढं जप करत किंवा पुस्तक वाचत हे असं करू नका. स्वामींचं हे म्हणणं असतं. त्यामुळं मग तुम्ही इतर कामं करत असताना पण स्वामी नामांचा जप करू शकता. तुम्हाला जर शक्य होत असेल तर सकाळी 11 वेळा आणि संध्याकाळी 11 वेळा जप करू शकता. स्वामी नामाचा जो जप आहे ना, ते तुम्ही कुठेही करा, कसाही करा. पण स्वामींचं म्हणणं एवढंच असतं, की तुम्ही किती मनोभावे करता. आता बऱ्याच जणांचं असं होईल, की जे नवीन-नवीन सेवेकरी आहेत, त्यांच्याकडे जपमाळ वगैरे नसेल, तर मग त्यांना जप करायचा असेल, तर मग त्या महिलांनी किंवा पुरुषांनी काय करायचंय, की तुम्ही मग एखादी वही घ्यायचे आणि त्या वहीमध्ये जो तुम्हाला 11 वेळा जपमाळ करून जप करायचा होता, तो तुम्ही 108 पण करू शकता दिवसभरातून. मग त्या वहीमध्ये दररोज एक पेज लिहायचे तुम्हाला, की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि त्या वहीमध्ये वेगळं असं काहीच लिहायचे नाहीये. मग असा पण तुम्ही जप केलात तरी तो पण खूप उत्तम होईल. आणि मग ती जी वही ज्यावेळेस तुमची पूर्ण होईल, तर ती तुम्ही ज्यावेळेस अक्कलकोटला जाल किंवा तुमच्या घराजवळ किंवा जवळपास मंदिर, मठ असेल, तर त्या मंदिरात तुम्ही स्वामींच्या चरणापाशी अर्पण करू शकता. पण तो जो तुम्ही एवढा मनोभावे जप कराल, ती वही अशी कुठे पण टाकून वगैरे देऊ नका. कारण ही झाली दुसरी सेवा. आणि मग आता तिसरी सेवा कोणती? तर ती सेवा म्हणजे तारक मंत्र. तर तारक मंत्र तर बऱ्याच जणांना माहिती आहे. जर ज्यांना माहिती नसेल त्यांनी मग YouTubeवर सर्च केलात तरी मग तारक मंत्र तुम्हाला समजेल काय तारक मंत्र असतो. तर ते तारक मंत्राचं पाणी वगैरे कसं बनवायचं याचा पण व्हिडिओ YouTubeवर अपलोड केला आहे, तर तुम्ही बघू शकता. तरी पण सांगते मी तुम्हाला, की जर तुम्हाला घरात एखाद्यासाठी किंवा घरातील लहान मुलं चिडचिड करत असतील, ऐकत नसतील किंवा मोठे व्यक्ती तुमच्या मनासारखं वागत नसतील, तर त्यांच्यासाठी बनवायचं असेल, तर मग तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणावा लागेल. सकाळी 11 वेळा आणि संध्याकाळी 11 वेळा. जर ज्यांना 11 वेळा दोन्ही वेळा म्हणणं शक्य होत नसेल, तर त्यांनी 1 वेळा म्हटलं तरी चालेल. तर त्यासाठी मग काय करायचंय, की एक तांब्या किंवा एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आणि त्या ग्लासावर हात ठेवायचे. जोपर्यंत तुमचं तारक मंत्र पूर्ण म्हणून होत नाही, तोपर्यंत ग्लासावरचा हात काढायचा नाहीये. आणि ते पूर्ण तारक मंत्र आता बऱ्याच जणांना तारक मंत्र पाठ नाही किंवा माहिती नाहीये किंवा वाचन वगैरे करता येत नसेल, तर मग मोबाईल असेल तर तुम्ही मोबाईलवर तारक मंत्र लावलात तर ते पण चांगलंच आहे. आणि अशा प्रकारे मग तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणायचे. आणि जर मग घरात एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल किंवा घरातील तुमची कामं कोणती होत तर मग तुम्ही त्यासाठी पण हे पाणी बनवू शकता. आणि मग ते जे तुम्ही घरातील सगळे पाणी पिता त्या पाण्यामध्ये मग ते जे तारक मंत्राचं पाणी बनवलं ते पाणी तुम्ही त्यात मग टाकू शकता. मग अशा प्रकारे हे जे तारक मंत्राचं पाणी आहे, ही जी तिसरी सेवा आहे, तर ती अशी सेवा करायची आहे. सलग तुम्हाला 11 दिवस करायचे. जोपर्यंत 10 एप्रिलला स्वामींचा प्रकट दिवस आहे, त्या दिवसापर्यंत ह्या तिन्ही सेवा तुम्हाला चालू ठेवायच्या आहेत. जर आता तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल, तर मग त्यावेळेस तुम्ही फक्त स्वामी नामांचा जप आणि तारक मंत्र हे एवढं केलं तरी चालेल. कारण तुमच्याकडे मग त्यावेळेस तुमच्यासोबत स्वामींची पोथी नसेल, 3 अध्याय वाचण्यासाठी. मग त्यानंतर तुम्ही मग 7 दिवसाची सेवा केली तरी पण चालेल नंतर मग. ही जी सेवा आहे ना, 31 मार्च ते 10 एप्रिल ह्या जे 3 सेवा केल्यात ना तुम्ही, तर तुमची कोणती पण इच्छा असेल तर स्वामी महाराज पूर्ण करतील. त्यामुळं 31 मार्च ते 10 एप्रिल ह्या महत्त्वाच्या ज्या सेवा आहेत, तर त्या सेवेला तुम्ही लवकरात लवकर सुरुवात करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.